स्थानिकांकडून टोल वसुली, नागरिक आक्रमक। पाटस टोल नाक्यावर स्थानिकांच्या वाहनातून टोल वसूल केला जात असल्याच्या आरोपावर स्थानिक नागरिक आक्रमक झालेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे यांनी ग्रामस्थांसोबत टोल नाका प्रशासनाला स्थानिकांच्या पैशांचा गैरवापर का केला जातो याबाबत जाब विचारलाय। टोल प्रशासनाने वैशाली नागवडे यांना लेखी आश्वासन देत मंगळवारी बैठक आयोजित करण्याचं जाहीर केलंय। काय मागण्या आहेत, कोणत्या कारणासाठी? खरं तर रास्ता रोको वगैरे केलेलं नाहीये। काय होतंय की बऱ्याच लोकांची तक्रार होती की लोकल लोकांना हा टोल नाका फ्री देऊ असं लेखी स्वरूपात काही दिवसांपूर्वी आमचे सहकारी वसंत साळुंके यांनी उपोषण केलं होतं त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी, आणि तेव्हा त्यांनी असं लिहून दिलं होतं। परंतु आत्ता असा अनुभव येतोय की जेव्हा आपण त्या रूम जवळ जातो तेव्हा ते म्हणतात पुढे जा, आणि पुढे आपण पास होऊन गेलं की 1-2-3 मिनिटांनी मेसेज पडतो टोल कट झाल्याचा। माझं असं म्हणणं आहे, जर तुम्हाला फ्री करायचा नव्हता तर तुम्ही लोकांना खोटी आश्वासनं का दिली? तुम्हाला करायचं होतं तर आमचे पैसे कसे कट होतात हे उत्तर तुम्ही द्यावं। दुसरं, आज इथे आम्ही फक्त विचारपूस करायला किंवा माझ्या स्वतःच्या बाबतीतही ते झाल्यानंतर मी परत आले विचारायला, आणि लोक आपोआप गोळा झाली की बाबा ताई आमच्या बाबतीतही हे होतंय। आणि हे होत असताना 5च मिनिटं पोलीस प्रशासन इथं आलं। मी पोलीस प्रशासनालाही धन्यवाद देते की बाकी ठिकाणी इश्यू झाल्यानंतर ही आपण अशीच तत्परता दाखवा जशी टोलच्या बाबतीत होती। कारण बऱ्याचदा अनुभव असा आहे की टोल नाक्यावर जर काही गोष्टी घडल्या तर पोलीस प्रशासन एकदम तत्पर होऊन तिथे येतं। तर त्याची कारणं काय आहेत पत्रकार बंधूंनो, ते तुम्हाला शोधावं लागेल की पोलीस एवढे तत्पर का राहतात। दुसरं, इथे पलीकडे तुम्ही बघितलं असेल की टोल नाक्याच्या पलीकडे एक ऑफिस आहे। खरं तर हे टोल नाक्याचं ऑफिस आहे, हे पब्लिक ऑफिस आहे, परंतु तिथं गेल्यानंतर जवळजवळ 10 दरवाजे आम्हाला पार काढावे लागतात। एक तर नॉर्मल माणसाला आज सोडतच नाही। मग नक्की तिथे काय घडतंय हा माझ्यासारखीला प्रश्न पडलाय। कारण इतकं लॉक आणि कुलपात म्हणजे ते आत ऑफिस आहे की असं काय आहे तिथे? पाटस टोल नाक्याच्या शेजारच्या ऑफिसमध्ये काय आहे जिथे 10 कुलप? म्हणजे अशी सिक्युरिटी इव्हन आमच्या राज्याच्या देशाच्या मंत्र्यांना नसेल, एवढी सिक्युरिटीमध्ये हे काय ठेवतात हा प्रश्न माझ्यासाठी आहे, आणि त्याची चौकशी शासनाने करावी ही विनंती तुमच्या माध्यमातून करते। लोकल लोकांना जे फ्री देण्याचं मागच्या काळात ठरलं होतं त्याची अंमलबजावणी व्हावी। आता आम्ही त्यांना सांगितलंय, त्यांचे CO इथं उपस्थित आहेत, त्यांनी मंगळवारी आम्हाला मीटिंगला बोलवलेलं आहे। मंगळवारी दुपारी 3 वाजता आम्ही त्यांच्याबरोबर मीटिंग करणार। काय मागणी आहे? आमची हीच मागणी राहील की तुम्ही जे पूर्वी आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्णपणे पाळा। आता ती मंगळवारी जी मीटिंग आहे त्याच्यात काय होतंय त्याच्यानंतर आमची पुढची दिशा ठरेल।